धर्मादाय आयुक्तालयाची मोठी जाहिरात आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला संधी असणार आहे. पण नेमकी काय आहे या ठिकाणी पात्रता, कोणकोणती पदं आहेत आणि कोणत्या पात्रता आहे, कोणाला फॉर्म भरता येईल, फॉर्म भरणं सुरू झाले आहेत. तुम्ही वेबसाईट तुम्हाला खाली देतो त्यावर जाऊन फॉर्म भरता येईल. 179 जागा आहेत. बघा, पहिलं पद या ठिकाणी जे आहे ते विधी सहाय्यक ही पद आहे. विधी सहाय्यकचे 3 या ठिकाणी पदं आहेत आणि इथे पदवी लागणार आहे विधी विद्यापीठाची किंवा समतुल्य पदवी. आणि दुसरं, खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील 3 वर्षाचा धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा अनुभव असला पाहिजे. म्हणजे विधीमधील पदवी सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आहे. पुढे लघु लेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी अशी 2 पदं आहेत. या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजेत, म्हणजे 10वी उत्तीर्ण, आणि लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश 40 आणि मराठी 30 शब्दाची जी आहे ती वेग मर्यादा असली पाहिजे. पुढे कनिष्ठ श्रेणीसाठी काय आहे, लघुलेखनाचा वेग हा 100 असला पाहिजे. तिकडे 120 होता, इकडे 100 आहे. इकडे 40 आणि 30 ते असावं, ती पात्रता आहे. आणि माध्यमिक शालांत परीक्षा, जागा चांगल्या 22 जागा आहेत. निरीक्षकच्या सगळ्यात जास्त जागा आहेत आणि खूप जबरदस्त चान्स आहे. तुम्हाला जी इकडे STI PSIचं जे पद आहे त्या पद्धतीची या ठिकाणी ही पोस्ट आहे. पदवी आणि पदवीपेक्षा इतर कोणती उच्च अर्हता, म्हणजे तुम्ही BA BCom BSc किंवा इतर कोणती पदवी धारण केली असेल तर तुम्हाला निरीक्षकसाठी फॉर्म भरता येतो. सुवर्ण संधी आहे या ठिकाणी. आणि वरिष्ठ लिपिकची सुद्धा संधी आहे. वरिष्ठ लिपिकसाठी फॉर्म कोणाला भरता येईल, ज्यांची पदवी झालेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. 31 पदं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इंग्लिशचं 40 आणि मराठीचं 30ची या ठिकाणी तुमच्याकडे टायपिंग असली पाहिजे, फॉर्म भरता येईल. तुम्ही म्हणाला अभ्यास करायचा आहे, अभ्यास सुरू करून टाकलाय आपण. नवीन बॅच चालू झाली आहे. आजपासून नवीन बॅचला तुम्हाला प्रवेश चालू आहे. नवीन बॅच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात राहील. सगळ्या विषयांच्या नोट्स भेटतील. सगळ्या विषयांना आपण लाईव्ह स्वरूपात आणि रेकॉर्डेड स्वरूपात कव्हर करणार आहोत. अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला संपूर्ण जाहिरात आणि याच्या संदर्भातलं सगळं गायडन्स तुम्हाला भेटणार आहे. थांबूया. धन्यवाद.